चला, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संचालक डायरेक्शन करिअर अकॅडमी कारंजा खळगे। आज जो आपला विषय आहे तो आपण सुरू करणार आहेत आपल्या डायरेक्शन अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर। जे काही तलाठी एग्जाम आहे, कंबाईन आहे किंवा MPSC ची परीक्षा आहे, या सर्व परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा जो आपला विषय आहे तो आहे विज्ञान म्हणजे सायन्स। आजपासून आपण सुरू काय करणार आहे? विज्ञान। प्रत्येक परीक्षेला विचारला जाणारा हा विषय आहे, जो विषय तुम्हाला जवळपास कंबाईनला हा 15 मार्कासाठी विचारला जातो। त्याच्यातही सर्वात जो महत्त्वाचा आहे तो आहे बायोलॉजी। आणि इतर जे सायन्सचे सब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये म्हणजे टॉपिक आहे म्हणजे फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे, हा सर्व सायन्समध्ये पार्ट येतो। पण सगळ्यात महत्त्वाचा जो पार्ट आहे तो आहे आपला कुठला? बायोलॉजी। तर बघा, आपल्याला विज्ञानाची सुरुवात करायची आहे। सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे बायोलॉजी म्हणजेच काय, या शब्दांच्या अर्थापासून आपल्याला काय विचारला जातो? प्रश्न विचारला जातो। महत्त्वाची बाब म्हणजे बघा, लक्ष द्या, बायोज प्लस लॉजियस म्हणजेच बायोज म्हणजेच काय? लिव्हिंग थिंग्स, लिव्हिंग थिंग्स। आणि लॉजी म्हणजे काय? स्टडी। काय होते? स्टडी। लिव्हिंग थिंग स्टडी म्हणजेच सजीवांचा अभ्यास करणारा, सजीवांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजेच काय होते? बायोलॉजी। आलं का लक्षात? म्हणजे या बायोलॉजी या शब्दावर तुम्हाला काय विचारलं जाऊ शकते? प्रश्न विचारला जाऊ शकते। बायोज प्लस लॉजी म्हणजे लिव्हिंग थिंग म्हणजेच काय? सजीवांचा अभ्यास करणारी शाखा म्हणजे कुठल्या आहे? बायोलॉजी आहे। मग तुम्हाला एक प्रश्न इथे विचारू शकते की बायोलॉजी, बघा लक्ष द्या, बायोलॉजी ही संज्ञा सर्वप्रथम कोणी वापरली? कोणी वापरली? बघा लक्ष द्या, बायोलॉजी ही संज्ञा सर्वप्रथम लॅमार्क नावाच्या शास्त्रज्ञांनी वापरली। कोण वापरली आहे? लॅमार्क। तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकते की बायोलॉजी ही संज्ञा म्हणजे बायोलॉजी हे नाव जवळपास डिक्शनरीमध्ये जे आलं ते कोणाच्या थ्रू आलं आहे? कोणाचा आहे? लॅमार्क नावाच्या शास्त्रज्ञामुळे आली आहे। बघा लक्ष द्या, बायोलॉजी या शब्दाचा म्हणजे सजीवांचा ज्यावेळेस काय झाला? अभ्यास सुरू झाला। हा सजीवांचा अभ्यास सुरू झाल्यानंतर जवळपास वैद्यक शास्त्राचा जनक कोण? वैद्यशास्त्राचा जनक, लक्ष द्या, वैद्यक शास्त्राचा जनक तुम्हाला विचारला जाईल तो आहे हिप्पोक्रॅटस। कोण आहे? हिप्पोक्रॅटस। मग बघा विद्यार्थी मित्रांनो, बायोलॉजीमध्ये ज्यावेळेस अभ्यास करायला काय झाली? सुरुवात झाली। अभ्यास करायला सुरुवात झाल्यानंतर जवळपास हा बायोलॉजी 2 विभागामध्ये विभागला गेला। म्हणजेच बघा कुठला? एक म्हणजे झूलॉजी, एक कुठला आहे? झूलॉजी, आणि दुसरा कुठला आहे? बॉटनी। दुसरा कुठला आहे? बॉटनी। झूलॉजी म्हणजे होते प्राणीशास्त्र, प्राणीशास्त्र, आणि बॉटनी म्हणजे होते वनस्पतीशास्त्र, वनस्पतीशास्त्र। व्यवस्थित लक्ष द्या। बघा, बायोलॉजी हा काय आहे? विषय आहे, याच्यामध्ये सजीवांचा अभ्यास केला जातो। मग तुम्हाला एक प्रश्न विचारला जाईल की बायोलॉजीचा जनक कोण? तो आहे कोण? एरिस्टॉटल। एरिस्टॉटल कोण आहे? एरिस्टॉटल। एरिस्टॉटलने जवळपास बायोलॉजीचा काय 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 केला आहे? अभ्यास सुरू केला आहे। त्यामध्ये 2 शाखा विभागल्या गेल्या। एकाचं नाव काय आहे? झूलॉजी, ज्याच्यामध्ये प्राण्यांचा अभ्यास केला जातो म्हणजे प्राणीशास्त्र। त्यानंतर कुठला आहे? बॉटनी, दुसरी शाखा आहे बायोलॉजीची, त्याच्यामध्ये कशाचा अभ्यास केला जातो? वनस्पतीशास्त्राचा म्हणजे वनस्पतीचा अभ्यास केला जातो। बघा लक्ष द्या, त्यानंतर तुम्हाला असा प्रश्न विचारला जाईल, झूलॉजीचा जनक कोण? झूलॉजीचा अभ्यास विद्यार्थी मित्रांनो बायोलॉजी म्हणजे एरिस्टॉटल यांनीच केला आहे। म्हणजे झूलॉजीचा अभ्यास म्हणजे झूलॉजीचा जनक जो आहे तो आहे एरिस्टॉटल। कोण आहे? एरिस्टॉटल। आणि जो बॉटनीचा जनक आहे, तुम्हाला बॉटनीचा जनक सुद्धा विचारला जाऊ शकते, तो आहे थिओफ्रेटस। थिओफ्रेस्टस कोण आहे? थिओफ्रेटस। आता एक महत्त्वाची बाब, जो आपला अभ्यास सुरू झाला म्हणजे सायन्सचा अभ्यास सुरू झाला, बायोलॉजीचा अभ्यास सुरू झाला, किंवा असं समजा की मेडिसिनचा अभ्यास सुरू झाला, हा तर आधुनिक काळामध्ये झालेला आहे। आलं का लक्षात? मग झूलॉजीचा जनक एरिस्टॉटल आहे व बॉटनीचा जनक कोण आहे? थिओफ्रेटस आहे। हे कशावरून ठरलं?
तर जवळपास त्यांचा 1 ते 1,500 वर्षापूर्वीचा जो ग्रंथ आहे म्हणजेच काय बघा, त्याचं नाव आहे हिस्टोरिया ॲनिमलिया. हिस्टोरिया काय आहे, ॲनिमलिया. हा ग्रंथ कोणाचा आहे, अरिस्टॉटल यांनी जवळपास झुलॉजीवर लिहून ठेवला. आणि थिओफ्रेटस यांनी पुन्हा एक ग्रंथ लिहिलाय, त्याचं नाव आहे हिस्टोरिया प्लॅन्टॅरम. कुठला आहे, हिस्टोरिया प्लॅन्टॅरम. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी हे शब्द नवीन असू शकतात. म्हणजे जवळपास जर पाहिला आपण एखाद्या आर्टच्या विद्यार्थ्यांनी जर आपल्याला स्पर्धा परीक्षा जर करायची असेल, एवढं पण काही कठीण नाही आहे. तुम्ही डायरेक्ट हिस्टोरिया ॲनिमलिया मराठीत सुद्धा लिहू शकता व परीक्षेमध्ये समजून सुद्धा घेऊ शकता. हिस्टोरिया प्लॅन्टॅरम म्हणजेच बघा, बायोलॉजीचे 2 विभाग पडले. एक कुठला आहे, झूलॉजी, ज्याच्यामध्ये प्राणीशास्त्राचा अभ्यास केला जातो. दुसरा कुठला आहे, बॉटनी, ज्याच्यामध्ये वनस्पती शास्त्राचा अभ्यास केला जातो. झूलॉजीचा जनक कोण आहे, अरिस्टॉटल. त्याने कोणता ग्रंथ लिहिला, हिस्टोरिया ॲनिमलिया. त्यानंतर बॉटनी म्हणजेच काय, वनस्पती शास्त्र. वनस्पती शास्त्राचा जनक कोण, थिओफ्रेटस. आणि थिओफ्रेटस याने कोणता ग्रंथ लिहिला आहे, तो कुठला लिहिला आहे, हिस्टोरिया प्लॅन्टॅरम. म्हणजे या थ्रू जवळपास त्यांनी जे ग्रंथ लिहिले, या ग्रंथांच्या बेसवर जवळपास हे समोरची जे काही मेडिसिन्स आहे किंवा औषधशास्त्र निर्माते, औषध शास्त्रातील जे काही शोध लागले आहे, आणि झुलॉजीचा अभ्यास म्हणजे प्राणीशास्त्राचा अभ्यास आणि बॉटनीचा अभ्यास हा आधुनिक म्हणजे पुरातन काळातच काय झाला, सुरुवात झाला असं आपल्याला समजते. बघा, झुलॉजीचा अभ्यास म्हणजे प्राणीशास्त्राचा अभ्यास हा कशाच्या आधारे करण्यात आला, की प्राण्यांच्या आधारे. मग प्राण्यांचे प्रकार किती पडतात बघा, लक्ष द्या. एक म्हणजे आहे, याच्यामध्ये जर आपण अभ्यासलं, पहिला आहे ॲक्वॅटिक. कुठला आहे, ॲक्वॅटिक. दुसरा आहे टेरेस्ट्रियल. त्यानंतर आहे ॲम्फिबियन्स. नंतर आहे एरियल. कुठला आहे, एरियल. त्यानंतर वनस्पती शास्त्राचा म्हणजे बॉटनीचा जर आपण अभ्यास केलाय, हा 4 विभागामध्ये विभागला गेला. पहिला म्हणजे ट्रीज, दुसरा आहे श्रब्स, तिसरा आहे हर्ब्स आणि चौथा आहे विन्स. चौथा कुठला आहे, विन्स. बघा लक्ष द्या, झुलॉजीचा अभ्यास हा 4 याच्यामध्ये डिवाइड करण्यात आला. म्हणजे ॲक्वॅटिक म्हणजेच काय होते, जलचर. त्यानंतर टेरेस्ट्रियल म्हणजे काय होते, भूचर. त्यानंतर ॲम्फिबियन्स म्हणजे काय होते, उभयचर. आणि एरियल म्हणजे होते खेचर, म्हणजेच काय, हवेत विहार करणारे. त्यानंतर बघा, ट्रीज म्हणजे वृक्ष. शब्स म्हणजे झुडपे. हर्ब्स म्हणजे रोपटे. काय होते, रोपटे. आणि जो आहे विन्स म्हणजे काय होते विद्यार्थी मित्रांनो, वेली. काय होते, वेली. बघा लक्ष द्या, म्हणजे जो काही प्राणीशास्त्राचा अभ्यास हा 4 काय प्राण्यांच्या अधिवासाच्या आधारे करण्यात आला. म्हणजे ॲक्वॅटिक म्हणजे जलचर प्राणी म्हणजे पाण्यात राहणारे प्राणी. टेरेस्ट्रियल म्हणजे भूचर म्हणजे जमिनीवर राहणारे प्राणी. त्यानंतर ॲम्फिबियन्स म्हणजे उभयचर म्हणजे पाण्यात पण राहणारे आणि जमिनीवर पण राहणारे, म्हणजे जलचर पण आहे आणि काय आहे, भूचर पण आहे. त्यानंतर एरियल म्हणजे काय, खेचर म्हणजे हवेत विहार करणारे प्राणी. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, बॉटनी म्हणजे वनस्पती शास्त्राचा अभ्यास हा 4 झाडांच्या अधिवासांच्या आधारे करण्यात आला. एक ट्रीज म्हणजे काय, वृक्ष म्हणजे मोठी झाडे. त्यानंतर शब्स म्हणजे काय, झुडपे. त्यानंतर हर्ब्स म्हणजे काय, रोपटे. विन्स म्हणजे काय, वेली. बघा विद्यार्थी मित्रांनो, बायोलॉजी हा टॉपिक 2 याच्यामध्ये डिवाइड करण्यात आला. एक म्हणजे झुलॉजी आणि दुसरा काय आहे, बॉटनी. मग अभ्यास करता अशा सुद्धा शोध लागलाय की जवळपास या पृथ्वी तलावर असे सुद्धा जीवाणू आहे जी डोळ्याने सुद्धा दिसत नाही. म्हणजे असं कुठलं आहे, त्यामध्ये काही पेशी डोळ्यांनी दिसत पण नाही आणि त्या पृथ्वीवर पण काय आहे, हजर आहे. मग याचा जवळपास विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस सूक्ष्मदर्शकाचा शोध लागला त्यावेळेस काय झालं आहे की पेशींचा अभ्यास करणे व जे काही मायक्रो बॅक्टेरियाज आहेत त्यांचा सुद्धा अभ्यास करणे काय केलं, सुरू झालं. म्हणजेच जो तिसरी शाखा जी बायोलॉजीची निर्माण झाली तिला काय म्हणण्यात आलं, मायक्रोबायोलॉजी. कुठली आहे, मायक्रोबायोलॉजी. म्हणजे बॉटनीचा अभ्यास 3 शाखेमध्ये केला जातो. पहिला म्हणजे काय, झुलॉजी. दुसरा म्हणजे काय, बॉटनी. आणि तिसरा जो आता आपण पाहिला त्याचं नाव काय आहे, मायक्रोबायोलॉजी. मायक्रोबायोलॉजी म्हणजे काय, सूक्ष्म जीवशास्त्र. बघा व्यवस्थित लक्ष द्या,
सूक्ष्म जीवशास्त्र, ज्यामध्ये सूक्ष्म जीवशास्त्राचा अभ्यास केला जातो, म्हणजेच त्याला काय म्हणतो आपण मायक्रोबायोलॉजी. आणि याचा जो जनक आहे विद्यार्थी मित्रांनो तो आहे लिव्हेनहूक. लिव्हेन कोण आहे? हुक आहे. याने सर्वप्रथम जीवाणूचा अभ्यास केला. त्यातून त्याला हे समजलं की जवळपास पृथ्वीवर असे सुद्धा जीवाणू काय आहे प्रेझेंट आहे की ज्यामुळे ज्या आपल्या काय दिसत नाही, डोळ्याने सुद्धा दिसत नाही, त्या दिवसापासून जवळपास विद्यार्थी मित्रांनो मायक्रोबायोलॉजीचा काय लागला शोध लागला. आणि जवळपास बायोलॉजीचा अभ्यास हा 3 शाखेमध्ये करण्यात आला. पहिला म्हणजे झूलॉजी, दुसरा म्हणजे काय बॉटनी, आणि तिसरा तो म्हणजे काय आहे मायक्रोबायोलॉजी. कुठला आहे? मायक्रोबायोलॉजी. सगळ्यात महत्त्वाचं विद्यार्थी मित्रांनो, जर आपण सजीवांचा अभ्यास म्हणजेच लिव्हिंग थिंग यांचा जर अभ्यास केला विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक बॉडी ही सेल्स पासून बनलेली आहे. सेल्स म्हणजे काय? पेशी. सेल्स म्हणजे काय? पेशी. प्रत्येक पेशी कोणापासून बनलेली आहे? सेल्स पासून म्हणजे पेशीपासून बनलेली आहे. म्हणजे प्रत्येक प्राण्याच्या शरीरामध्ये काय आहे? पेशी आहे. पण जवळपास प्रत्येकाच्या शरीरामध्ये जरी पेशी असल्या, पेशी या सारख्या प्रमाणात आहे. मग असा घटक कोणता पेशीच्या अंदर ज्यानुसार आनुवंशिक माहितीचे काय होते वहन होते, व त्या सजीवांमध्ये जवळपास जसाच तसे गुणधर्म म्हणजे आनुवंशिक माहिती काय होते ट्रान्सफर होते. असा अभ्यास करताना विद्यार्थी मित्रांनो लिव्हेनहूक या शास्त्रज्ञाने जवळपास ज्यामध्ये रिसर्च हा काय ठेवला आहे सुरू ठेवला आहे, त्यामध्ये बघा पेशी, आणि त्यामध्ये त्यांना असं माहिती पडते की डीएनए आणि काय आरएनए, डीएनए आणि काय आरएनए, म्हणजेच पेशीमध्ये असा कुठला घटक आहे ज्यामध्ये काय डीएनए आणि आरएनएचा काय आहे आनुवंशिक माहिती दुसऱ्या ठिकाणी म्हणजे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे नेण्यासाठी काय करते कार्यरत असते. बघा काही सेल्स असे आहे ज्याच्यामध्ये डीएनए आहे आणि काय आहे आरएनए पण आहे. त्यानंतर काही पेशी अशा आहे ज्यामध्ये डीएनए आहे किंवा आरएनए, डीएनए किंवा फक्त काय आरएनए. काही तर असे जीव आहे ज्यामध्ये फक्त काय प्रेझेंट आहे आरएनए. काय आहे? आरएनए. मग डीएनए प्लस आरएनए असणारे असे कोण? मानव, वनस्पती, जीवाणू, कवक, शैवाल, आदी जीव इत्यादी. म्हणजे काही ज्यामध्ये डीएनए सुद्धा प्रेझेंट आहे, आरएनए सुद्धा प्रेझेंट आहे. मानव, वनस्पती, जीवाणू, कवक, शैवाल आणि काय आदी यांमध्ये काय आहे डीएनए प्लस काय आहे आरएनए. डीएनए किंवा आरएनए असणारे यांना सरळ काय म्हणतात विद्यार्थी मित्र? व्हायरसेस. काय म्हणतात? व्हायरसेस. म्हणजे असं समजा की ज्या जीवाच्या आतमध्ये फक्त डीएनए आहे किंवा फक्त काय आहे आरएनए आहे त्याला काय म्हणतात? व्हायरस. म्हणजे हे फक्त काय करतात? चांगल्या बॉडीवर इफेक्ट करतात आणि जवळपास ते काय करतात? रोग तयार करण्याचे काम करतात. ज्यामध्ये फक्त आरएनए आहे त्यांना काय म्हणतो? व्हायरॉइड्स. काय म्हणतो? व्हायरॉइड्स. म्हणजे जो आपला कोरोना आला होता तर कोरोनाच्या काळामध्ये जो काही कोरोना व्हायरस होता हा कुठला व्हायरस होता? आरएनए व्हायरस. कुठला होता? आरएनए. जो डीएनएचा काय असतो? शरीरात असतो. म्हणजे बघा लक्ष द्या, जे आपला बायोलॉजी आहे, बायोलॉजी हा बायोज प्लस काय लॉजी या शब्दांपासून बनलेला आहे. म्हणजे लिव्हिंग थिंग म्हणजे सजीवांचा अभ्यास करणारी शाखा म्हणजे काय बायोलॉजी. बायोलॉजी ही संज्ञा सर्वप्रथम कोण वापरली आहे? लॅमार्क नावाच्या शास्त्रज्ञाने वापरली आहे. बायोलॉजी ही जो काही बायोलॉजी हा 2 सब टॉपिक मध्ये अभ्यासण्यात आला. एक म्हणजे कोण? झूलॉजी, दुसरा म्हणजे काय बॉटनी. झूलॉजीचा जनक कोण आहे? अरिस्टॉटल. बॉटनीचा कोण आहे? थिओक्रेटस. बघा झूलॉजी मध्ये प्राणीशास्त्राचा अभ्यास केला जातो, बॉटनीमध्ये वनस्पती शास्त्राचा अभ्यास. एक तिसरी शाखा उदयास आली, तिचं नाव काय आहे? मायक्रोबायोलॉजी. आणि मायक्रोबायोलॉजीचा जो शोध लावला आहे तो कोण लावला आहे? लिव्हेनहूक नावाच्या शास्त्रज्ञाने लावला आहे. आला का लक्षात विद्यार्थी मित्रांनो? त्यानंतर झूलॉजीचा अभ्यास हा प्राण्यांच्या अधिवासांच्या आधारे करण्यात आला. एक म्हणजे काय? ॲक्वाटिक, टेरेस्ट्रियल, एम्फिबियन्स आणि काय एरियल म्हणजे जलचर, भूचर, उभयचर आणि काय खेचर. आणि वनस्पतीचा अभ्यास हा 4 त्यांच्या आदिवासांचा अभ्यास आदिवासांच्या सहारे करण्यात आला. एक म्हणजे वृक्ष, झुडपे, रोपटे आणि काय वेली. तर विद्यार्थी मित्रांनो हा बेसिक एकदम म्हणजे जे फंडामेंटल जे काही मूलभूत घटक आहे ते आपण आता पाहिलेले आहे. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे जो हा सायन्स विषय आहे, हा सायन्स विषय अत्यंत महत्त्वाचा आणि हा प्रत्येक स्पर्धा परीक्षेला विचारला जाणारा काय आहे विषय आहे. जर तुम्हाला
डायरेक्शन अकॅडमीचा प्लॅटफॉर्म जॉईन करायचा असेल व तुम्हाला प्रत्येक विषय हा बेसिक पासून शिकायचा असेल तर नक्की एकदा आपल्या डायरेक्शन अकॅडमीला भेट द्या. धन्यवाद.